सो गाईज फायनली माझे जे 8 पीसेस आहेत ते बनवून झालेत सगळे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये बोललेले की ह्या मंथमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की त्यामुळे मी काही व्हिडिओ पोस्ट नाही करू शकले. सो त्याचं एक रिझन हे पण आहे हा व्हिडिओ की मला एक ऑर्डर मिळालेली बेसिकली. सो त्यामुळे एक नाही ॲक्च्युली 2 ऑर्डर्स मिळालेल्या. सो त्यामुळे मी खूप जास्त बिझी होते, त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही. आणि म्हणजे व्हिडिओ शूट केला मी, हा जो मी ऑर्डर घेतलेली त्याचा मी एक व्हिडिओ एक व्लॉगसारखा शूट केला. सगळं दाखवणार आहे की एखादी ऑर्डर मला जेव्हा येते तर ती आल्यानंतर माझा कसा रिसर्च पार्ट असतो, त्याच्यानंतर मी प्लॅनिंग कसं करते किंवा किती दिवस घेते एक ऑर्डर कंप्लीट करायला, आणि कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा ती ऑर्डर कशी पॅकेजिंग कसं असतं त्याचं, आणि त्याच्यानंतर मी डिलिव्हर कसं करते, या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. सो गाईज, मी आता चालली आहे स्टँड आणायला जे ऑर्डरमध्ये आहे आपल्या. बघूया त्या रेडी आहेत का नाही, बिकॉज मला अर्जंटली ऑर्डर द्यावी लागणार आहे आणि माझं काम बाकी आहे, पण स्टँड आणणं आत्ता गरजेचं आहे. सो लेट्स गो. हे जे असं असतं ना सगळं हे आणायचं स्टँड किंवा ऑर्डरच्या ज्याही गोष्टी असतात त्या खूप मला असं ते एक फॅसिनेटिंग वाटतात, खूप भारी वाटतात त्या सगळ्या गोष्टी करायला. ते असतं ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट छोटी छोटी डिटेल पण तुम्ही करतात जेव्हा, तो बिझनेस खूप मोठा असतो. सो गाईज, मी आत्ता आली आहे घरी आणि मला हे सांगायचं आहे तुम्हाला की हे जे असे ऑर्डर्स येतात ना, मला त्याच्यामध्ये छोट्या डिटेल्स पण मला करायचे असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे फक्त स्टँड आणायचे होते, पण मग ऑर्डर द्यायला जायचं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे जेव्हा असतात, म्हणतात ना की एक जेव्हा ओनर सगळ्या गोष्टी करतो त्याच्या पद्धतीने, की कशी साईज हवी आहे, कसं कस्टमाइज करून हवं, या सगळ्या गोष्टी, तेव्हा एक वेगळी थ्रिल आहे. हे काम करायला मला एक वेगळी थ्रिल मिळते, माहीत नाही का बरं, बट या आय एन्जॉय दिस वर्क अ लॉट. आणि अशाच ऑर्डर्स येत होत्या मला आधी, आणि आता परत सुरुवात झाली या कामाची. सो एक्सायटेड आहे. आणि अशीच मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला नक्की देऊ शकता. सो गाईज, मी आता माझ्या या शीट्सला थोडंसं सँडिंग करते आहे, त्याला थोडंसं फिनिशिंग येईल. त्यासाठी हे जे छोटे डिटेल्स असतात ना की ते कसं दिसेल, याला सँडिंग करायची, कारण की ते एजेस थोडेसे व्यवस्थित होईल. आणि सगळ्या ह्या गोष्टी हे खूप मॅटर करतात. तुम्ही कसं काम करतायत हे तुमच्या कामाला रिप्रेझेंट करतात. सो त्यासाठी मला छोटे डिटेल्स करायला खूप जास्त आवडतात माझ्या कामामध्ये. आणि आता बेसिकली हे जी फ्रंट साईड आहे इथे ती त्यांचं इथे जे टू लिहिलं आहे इथे नाव लिहिणार आहे प्रत्येक जणाचं, ज्यांना ती देणार आहे ते. आणि इथे ही जी ब्लँक स्पेस आम्ही सोडली आहे, तिथे ती त्या व्यक्तीसाठी एखादा मेसेज लिहिणार आहे, स्टँड ऑब्वियसली. सो येस, दिस इज वॉट आय हॅव डिझाईन. आणि हे कॅनव्हस आणि स्टँड असं जाणार आहे दोन्ही एक साथ. सो या मी असे भरपूर आधी पण केलेले आहेत. मी ह्याची स्टोरी तुम्हाला मी नंतर सांगेन. सो येस, दिस इज वॉट आय हॅव डन. सो गाईज, दिस इज हाऊ इट गोइंग टू बी लुक लाईक. हे असं दिसणार आहे. माझी ह्याच्यामध्ये थीम ही होती की ती स्वतः एक डेंटिस्ट आहे. सो मी इथे तुम्ही बघू शकता, इथे मी डेंटिस्टचे काही टूल्स किंवा इथे हा स्माइली फेस, इथे हा टीथ, हे असे काही एलिमेंट्स घेतले आहेत. सो त्याला ज्या तीचं जे प्रोफेशन आहे त्याला ते जाईल, म्हणजे ते थीम वाटेल अशी एक. सो गाईज, माझे हे बॅक साईड करून झाली आहेत. हे बघा, म्हणजे सगळे ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. आणि हां, मी तुम्हाला तर हे सांगितलंच नाही की मला किती पीसेसची ऑर्डर आली आहे. मला एक्झॅक्टली आली आहे 30 पीसेसची ऑर्डर. आणि त्याच्यामधले माझी बॅक साईड पेस्ट करून झालेली आहे.
फ्रंट साईड बाकी आहे फक्त. दॅट आय एम ऑलमोस्ट डन. एवढे बनवून झालेत. मुलीला लावले आता कामाला. वैभवी थँक्यू. नीट करशील ना? काय ए बाई भाई इसमें नहीं है कुछ. आहे नीट काढ. भाई तेरे को थोड़ा भी वेस्ट नहीं जाने देने का. दे दे वेस्ट. हा असे असतात काहीच हे असे. ऐसे असतात साले. तू तो पहले लेने से पहले ही पूछती मेरे को कि कितने देगी. मैंने तो भी अभी बोला है. करू यार. काहीच हे बघा गरिबी बघा गरिबी. फोडून काढण्याशिवाय ऑप्शन नाही. हो ना वैभवी? बेटा मैं हमारे पास नहीं है. पर तू वही क्यों यूज कर रही है फिर भाई? गरिबी. तुझ्या हातात आहे. गाईज आम्ही पूर्ण ती बॉटल फाडून लावतोय. करायचा नाही. नाहीतर सासूबाई ओरडणार. सासूबाई नाही माझ्यातली मी ओरडेल म्हणून. माझ्यातली मी म्हणून एवढा गरीबपणा. तिचे बोट आणि तिचा हात बघा. हो गाईज हे माझे एवढे हे 30 पीसेस रेडी आहेत सगळे. हे बघा इकडे आहे की असं पॅकेजिंग करू त्याला बिकॉज ते सेफ राहतील ह्या झिपलॉक ह्याच्यामध्ये. बिकॉज हे मला कुरिअर करायचे आहेत. सो बघूया. ही अशी प्रोसिजर असते सगळी. फ्रॉम डिझाईन फ्रॉम रिसर्च टू एंड. इतकं व्यवस्थित असतं सगळ्या गोष्टी आणि करायला हवं. स्टिकर लावायचं ना ते नको तिथं असं पण वेस्ट जाणार आहे. सो गाईज आमचं हे बघा आम्ही रेडी आहोत. माझ्यासोबत मम्मी येते. मम्मी डिलिव्हरी करायला आम्ही चाललोय आता. कुरिअर म्हणजे स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत आपणच. आणि गाडी पण आम्हीच चालवायची आहे बघायचं. गाईज फायनली केली. मला ही ऑर्डर कशी आली मी तुम्हाला हे एक पहिले सांगते. सो ही ऑर्डर मला आली माझ्या पप्पांच्या फ्रेंडच्या मुलीकडनं. सो तिने माझं हे काम बघितलेलं आणि हे काम ॲक्च्युली मी माझ्या वडिलांच्या नियनच्या वेळेस हे काम त्यांना दिलेलं बनवून. सो त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला हे जेव्हा दिलं तर त्यांना ते खूप जास्त सगळ्यांना आवडलेलं आणि हे काम बघून ती मला अप्रोच केला तिने मला की मला तुझं काम खूप जास्त आवडलं आहे. सो कॅन वी वर्क टुगेदर. सो आय वॉज लाईक की ओके लेट्स हॅव दिस. आणि त्याच्यानंतर तिची रिक्वायरमेंट ही होती की शी वॉज अन डेंटल स्टुडंट. सो त्यानुसार तिची ही रिक्वायरमेंट होती की तिला पण एक फेअरवेलसाठी तिच्या फ्रेंड्सला एक असा मोमेंटोसारखा द्यायचा होता. सो त्यानुसार मग आम्ही आमचे काही रिसर्च पार्ट जो होता माझा तो मी चालू केला. पार्ट कसा चालू करते तर मी पहिले क्लायंटचा बॅकग्राऊंड चेक करते की काय बॅकग्राऊंडनी हा क्लायंट आला आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे आणि सगळ्यात बेसिक महत्त्वाचं म्हणजे की इव्हेंट कोणता आहे, की कोणत्या इव्हेंटला त्याला ही गोष्ट त्याला समोरच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला किंवा कोणालाही रिलेटिव्सला बेसिकली की कोणाला द्यायची ही गोष्ट. सो ते खूप जास्त महत्त्वाचं असतं की टार्गेट ऑडियन्स कोण आहे आपला, की ज्याला आपण ही गोष्ट देणार आहे. म्हणजे कसं होतं कधी कधी की आपण समजा आपल्या एल्डर लोकांना देतो ही गोष्ट, तर मग त्यांच्या हिशोबाने ती गोष्ट ती कुठे यूज करणार आहे, ती कशी यूज होणार आहे, तर कशी ते बघणार आहेत बेसिकली. सो ती पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. कधी जेव्हा कोणता क्लायंट येतो माझ्याकडे तर मी त्यांच्याकडून ही सगळी इन्फॉर्मेशन पहिले
घेते तो माझ्या रिसर्च पार्टमध्ये असतो. सो येस, मी त्या रिसर्च केल्यानंतर ते मला कळालं की तिच्या फ्रेंड्सला द्यायचं. सो आपण फ्रेंड्सनुसार कोणती एक असं म्हणतात ना की जसं मी मागे आता हे कॅनव्हास ठेवले तर त्या हिशोबाने त्यांना ती गोष्ट आवडेल आणि त्या हिशोबाने आम्ही सगळा प्लॅन केला. रिसर्च पार्ट मी सगळा तो तशा पद्धतीने केला की डेंटल स्टुडंट आहे ती. सो डेंटिस्टच्या हिशोबाने काय काय गोष्टी आपण देऊ शकतो. सो मी मी दाखवते तुम्हाला की हे काही मी आयडियाज काढले होते आणि मी तिला ते पाठवले. आमचे कमीत कमी आय गेस 2-3 दिवस आम्ही त्याच्यावर पूर्ण रिसर्च केला की काय देऊ शकतो आणि कसं होणार आहे, कसं एक्झिक्यूट होईल ही गोष्ट. समजा आपण करायला घेतली तर मग ती कशी होईल, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही खूप बोललो. खूप मीटिंग्स म्हणू शकते, या आमच्या काही मीटिंग्स झाल्या. त्यानंतर मग एक ही गोष्ट जी इथे तुम्ही बघताय ती फायनल झाली की येस वी आर गोइंग टू डू दिस थिंग. आणि मी त्याचे पहिले काही रफ स्केचेस पण बनवले की एक एक्सप्लोरेशन म्हणून की काय काय कोणत्या डिझाईन्स कशा पद्धतीने तुम्हाला आवडत आहेत. तर माझा तोही सेकंड पार्ट हा असतो की रिसर्च झाल्यानंतर मी एक्सप्लोरेशन्स बनवते. एक्सप्लोरेशन्स आर बेसिकली द रफ स्केचेस विच यू डू बिफोर द फायनल प्रोडक्ट यू मेक. सो येस, मी त्या गोष्टी सगळ्या बनवल्या आणि तिच्याशी मी ते कम्युनिकेट केलेलं. मग ती फायनल झाल्यानंतर आम्ही मेन जो पार्ट आहे सर लाईक मग प्रिंटिंग असेल किंवा काही ते एक्झिक्युशन असेल, एक्झिक्युशन पार्ट बेसिकली तो येतो आणि मग एक्झिक्युशन आम्ही करायला घेतलं त्या गोष्टीचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी काही क्लिप्स घेतले नाही बिकॉज मी त्या प्रोसेसमध्ये इतकी बिझी होऊन जाते ना नेहमी की मी काही गोष्टी ज्या मला अशा बोलायच्या आहेत किंवा काही सांगायच्या आहेत व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये त्या मी सांगत नाही. म्हणजे मी विसरून जाते बिकॉज आपण त्या प्रोसेसमध्ये असतो. त्यामुळे ते प्रोडक्ट आम्ही जे बनवलं तुम्ही ते बघितलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जेव्हा होता त्या ऑर्डरचा मी सगळ्या जे प्लेस केली आणि त्याच्यानंतर पोस्टिंगचा. सो ती फायनली तिला ती ऑर्डर पोचली आणि तिचे काही रिव्ह्यूज हे होते, यू कॅन सी हिअर. येस, दिस वॉज द रिव्ह्यूज वॉट आय गेट फ्रॉम माय क्लायंट. आणि मी हे बघून खूप जास्त खुश होते की येस, माझा क्लायंट सॅटिस्फाय आहे ना. आणि क्लायंटपेक्षा जे बाकीच्यांना ती गोष्ट गेली तर ते सुद्धा खूप जास्त खुश होते. तिने मला काही रिप्लाय केले की आणि तिने पोस्टसुद्धा केलेली ती स्टोरी की खूप जास्त आवडले सगळ्यांना आणि तुझं काम खूप छान आहे. आणि मला हीच एक असतं की जेव्हा पण कोणी येतं आपल्याकडे तर पहिली गोष्ट आपलं काम तर बघतंच सगळेजण, कोणाचंही काम तर महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही कसं त्याला हँडल करतात ही खूप मोठी गोष्ट असते. सो हाऊ यू हँडल द क्लायंट ह्याचा मी एक वेगळा पार्ट नक्की बनवेल किंवा एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण ह्या गोष्टीचा. ते पण खूप महत्त्वाचं असतं की जेव्हा पण कोणता क्लायंट येतो तुमच्याकडे आणि तुम्ही एक स्मॉल बिझनेस ओनर असतात तो हाऊ यू हँडल दिस थिंग्स. सो ह्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही कोणी चालू करणार असेल एक स्मॉल बिझनेस तुमचा तर नक्की ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतील तुमच्यासाठी. सो बेसिकली तुम्ही मला समजा कोणाला मला एक ऑर्डर द्यायची असेल तो हाऊ कॅन यू गिव्ह मी अन ऑर्डर. सो दिस इज माय इन्स्टा आय डी ओव्हर हिअर. तुम्ही ह्या आय डीवर मला DM करू शकता. लोकांना हे माहिती नसेल किंवा काही लोक नवीन असतील माझ्या ह्या चॅनेलवर, सो हा व्हिडिओ नवीन बघत असतील तर त्यासाठी त्यांना की व्हॉट थिंग्स आय मेक बेसिकली. सो बेसिकली मी तुम्हाला परत दाखवते आहे की हे जे माझे छोटे काही कॅनव्हसेस आहेत ते मी तसे काही कॅनव्हसेस बनवते. मी इवन इलस्ट्रेशन पोर्ट्रेटसुद्धा बनवते. इलस्ट्रेशन पोर्ट्रेट्स माहिती नसेल तर मी हे इथे दाखवते तुम्हाला की हाऊ आय मेक एन इलस्ट्रेशन पोर्ट्रेट्स ऑफ एनिथिंग. लाईक तुम्ही तुमचे स्वतःचे पण इलस्ट्रेशन पोर्ट्रेट्स बनवून घेऊ शकतात माझ्याकडनं. आणि मी ते इलस्ट्रेशन पोर्ट्रेट्स फक्त कॅनव्हसेसवर नाही तर मी तुम्हाला डिजिटल तुम्ही ऑर्डर त्याची प्लेस करू शकतात. सो बेसिकली ह्या गोष्टी मी करत असते. सो इलस्ट्रेशन इज माय मेन फोर्टे की त्याच्यामध्ये मी माझं स्पेशलायझेशन केलं आहे. गाईज दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला काही ऑर्डर्स असतील, तुम्हाला तुमच्या काही लव्ड वन्सला काही गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की माझ्या ह्या इन्स्टा आय डीवर मला DM करू शकतात किंवा तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही मला DM केला तरी काही हरकत नाही आहे. या सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू.